जय हिंद मित्रांनो, तर आज एक नवीन प्रश्न घेऊन आलेलो आहे की महाराष्ट्र सुरक्षा बल हे निमशासकीयमधून शासकीय होण्यासाठी सरकारला काय काय करावं लागेल। ह्या गोष्टी केल्यानंतर MSF हा निमशासकीयमधून शासकीय सेवेत जाणार आणि त्याप्रमाणे पोलिसांप्रमाणेच त्यांना अधिकार जे काही वेतन असेल किंवा इतर सुविधा असतील त्या प्राप्त होणार आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र सुरक्षा बल MSF हे मित्रांनो निमशासकीय दल असून ठीक आहे, हे शासकीय दल व्हायचे असेल तर मित्रांनो सरकारला काही कायदेशीर व प्रशासकीय पावलेही उचलावी लागणार आहे। जर सध्या आपण परिस्थिती पाहिली मित्रांनो, तर MSF हे महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी अंतर्गत हे काम करत असतं आणि हे मित्रांनो एक महामंडळ आहे आणि त्यामुळे त्यांचे कर्मचारी मित्रांनो शासकीय नसून निमशासकीय आहेत असा दर्जा आहे। मित्रांनो, शासकीय दर्जा देण्यासाठी सरकारला मित्रांनो काही पावलं उचलावी लागतील, जसं की MSSC जो काही ॲक्ट आहे 2010चा, याच्यामध्ये जो कायदा आहे तो कायद्यामध्ये त्यांना बदल करावा लागेल। ठीक आहे, विद्यमान कायद्यात बदल करून MSF जवानांना राज्य सरकारच्या गृह विभागातील जे काही नियमित कॅडरमध्ये सामील करावे लागेल, हे लक्षात घ्यायचे आहे। ठीक आहे, त्याचप्रकारे विधानसभेत व विधान परिषदेत कायदा दुरुस्ती मंजुरी करावी लागेल तरच MSF हे निमशासकीयमधून शासकीयमध्ये होणार आहेत। त्याचप्रकारे सरकारला GR काढून MSFला शासकीय सेवा म्हणून घोषित करावं लागेल। ठीक आहे, त्याचप्रकारे GR मध्ये वेतन असेल, सेवा अटी, पदोन्नती, निवृत्ती वेतन, भत्ते याची स्पष्ट तरतूद करावी लागेल। त्यानंतरच MSF हा निमशासकीयमधून शासकीय सेवेत हा जाऊ शकतो। त्याचप्रकारे MSF जवानांना कायमस्वरूपी शासकीय कर्मचारी दर्जा दिल्यास त्यांना जो काही 8वा वेतन असेल तो देखील लागू करावा लागेल। त्यासाठी राज्य सरकारला राज्याच्या वित्त विभागाची मंजुरी आणि अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी लागेल, लक्षात घ्यायचे आहे। त्याचप्रकारे MSF कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, इन्स्पेक्टर अशी शासकीय पदं निर्माण करावी लागतील जर त्यांना शासकीयमध्ये न्यायचं असेल तर। ही पदं मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दल किंवा स्वतंत्र राज्य सुरक्षा दल या नावाखाली समाविष्ट करता येतील। ठीक आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याच्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील। त्याचप्रकारे सरकारच्या मुख्य अडचणी काय येणार मित्रांनो, मोठा आर्थिक भार हा राज्य सरकारवर पडणार आहे। वेतन, पेन्शन सुविधा, विद्यमान पोलीस म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात। त्याचप्रकारे हजारो MSF जवानांना एकदम जर शासकीय करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती देखील आवश्यक आहे आणि कायदेशीर प्रक्रिया देखील त्यांना पूर्ण करावी लागेल, लक्षात घ्यायचे। MSF जवानांना शासकीय करण्यासाठी सरकारला कायदा दुरुस्त करावा लागेल, GR काढावा लागेल, त्याचप्रकारे नवीन कॅडर तयार करावे लागतील आणि आर्थिक तरतूद वेतन आयोग लागू करावा लागेल। म्हणजे केवळ प्रशासनिक नव्हे तर राजकीय निर्णय देखील तेवढाच आवश्यक आहे। समजलं? तर MSFला कायमस्वरूपी होण्यासाठी, परमनंट होण्यासाठी, शासकीय होण्यासाठी हे नियम लागू